अरे सोडा मला, सोडा की. अरे काय उपयोग नाही सोडून हा. तुम्ही इथं असल्यामुळे जो व्हायचंय तो गोंधळ झालाय बाहेर. कसला गोंधळ? अरे देवा, तुम्हाला माहित नाही वाटतं? हा कसं माहित असणार, तुम्ही इथं आहे ना. अहो, लय तमाशे झाले बाहेर म्हणे. तुमच्या जावयाची जर लागली वाट. म्हणजे आणि आबाने बी त्याला घराच्या बाहेर हाकललंय. हा मोडला संसार तुमच्या मुलीचा. आता कशी वाट लागते बघा आता तुमच्या घराची. अहो पोरगी येणार माहेरी, बायको बी लंगडी हाय. आता बोत तुम्ही काय करणार हो? मी पुन्हा हारलो. काहीच करू शकलो नाही लेकीसाठी. आयुष्यभर मी तिला सुख देऊ शकलो नाही. आणि आता तिच्या वाटेला जे आनंद आलता ना, ते सुद्धा माझ्यामुळे जाणार. अहो कसलं आणलं की आहे हो तुम्ही? सगळ्याची वाट लावली. आता बसा रडत. अरे सोड की मला. अरे सोड ना. रडत नाही बसणार मी, नाही बसणार. आता बस झालं. आयुष्यभर मी नाकारता होतो, पण मी आता करूनच दाखवणार. मी शांत नाही बसणार. राणीचा संसार मोडू नाही देणार मी. इंद्रा तू का काय झालं? मला इथे अचानक बघून धक्का बसला का? नाही, बरं झालं उलट तू आलास. आता तुझ्याच समोर मी यांना दरडावून सांगतेय, मी आता यांच्याशी जे काही वागतेय, यांना जो त्रास देतेय, ही तर फक्त सुरुवात आहे. माझ्या इंद्राला घराबाहेर काढण्याचे परिणाम लवकरच तुम्हा मायलेकींना बघायला मिळतील. माझ्या लेकाला गड्यासारखं राबवताय, मनाला येईल तसं वागवताय ना, ही त्याची शिक्षा आहे. हो बास, पण आम्ही असं काय बी नाही. गप्पा बसाव. तुम्ही काय केलंय आणि काय नाही हे मला चांगलंच माहिती आहे. तुमच्यासारख्या आई वडीलना मी उभ्या आयुष्यात बघितले नाहीयेत. आता ना एक क्षणही माझ्या डोळ्यासमोर थांबू नका. निघा इथून. आई बस. काय चाललंय तुझं? तोंडाला येईल ते बोलत चाललीस तू. आणि काय भाषा आहे ही? अगं झालंय काय तुला आई? परत परत मी तुला एकच गोष्ट सांगतोय, जे काही झालं त्यात राणीची किंवा तिच्या आईची काही चूक नाहीये. मी जे काही केलंय ते माझ्या मनाने केलंय. मला कोणी करायला नाही सांगितलंय. किती वेळा तुला सांगून झालंय. बरं, हे घर सोडण्याचा निर्णय सुद्धा माझा स्वतःचा आहे. अगं त्यासाठी राणीला दोष देऊ नकोस ना. अरे पण तुला त्रास होतोय त्याचं काय? तू इतकं सहन करतोस त्याचं काय? मी माझ्या चुकांची शिक्षा भोगतोय. माझ्या चुकांचं खापर राणीवर फोडू नकोस प्लीज. आणि राहिला प्रश्न आईंचा, तर त्या इथे माझ्या काळजीपोटी आल्या होत्या. तुला नाही, राणीला जाब विचारायला आल्या होत्या त्या. आई, आय एम सॉरी. मी माफी मागतो तुमची. माझी आई तुम्हाला नको नको ते बोलली आहे. तुमचा अपमान केलाय तिने. आय एम रिअली सॉरी. काय करतोस तू हे? अरे तुझा मान राखावा म्हणून मी माझ्या जीवाचा आटापिटा करते, आणि तू कसली यांची माफी मागतोय? माझी चूक असेल नाही तर मी यांच्या पायावर नाक घासून माफी मागायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीये. अगं राणीचा गुन्हेगार आहे मी. आणि तू काय करतेस? तिला त्रास देतेस. मला ना आश्चर्य वाटतं तुझ्या वागण्याचं. मला पटतच नाहीये. एक लक्षात घ्या आई, तू ना खूप चुकीचं वागतेस. खूप चुकीचं. आई, तुमचा झाला तेवढा अपमान पुरेसा आहे. माझ्या आईमुळे तुमच्या डोळ्यात आलेलं पाणी मी आता बघू शकणार नाही. निघूया आपण इथून. चला.
मी घरातून तर घालवलंच तुला इंद्रा, पण माझ्यापासूनही लांब केलंय आज. हिला आता याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.